बातमी बीडची आहे। बीडच्या मस्साजोग इथं सरपंचाच्या पतीचं अपहरण आणि हत्या झाली आहे। त्यावरून आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे। बीडच्या मस्साजोग इथं सरपंच पतीच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी आता राजकारण तापू लागलंय। सोमवारी दुपारी सरपंच अश्विनी देशमुख यांच्या पतीचं अपहरण करत काही तासातच त्यांचा मृतदेह आढळून आला होता। त्यानंतर गावकऱ्यांनी तब्बल 12 तास ठिय्या देत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता। अखेर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मध्यस्थीनंतर देशमुखांचा मृतदेह ताब्यात घेत त्यांच्या कुटुंबियांनी तब्बल 15 तासांनंतर अंत्यसंस्कार केले। गाव यांचं आहे, लेकरू यांचं होतं, त्याला मारून टाकलंय, तरी आरोपी मोकाट आहेत। सीआयडीची त्यांची मागणी आहे, सीआयडी मार्फत चौकशी करा, त्यांची मागणी सरकारी वकील द्या, त्यांची मागणी हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, याला फाशीची शिक्षा होऊ द्या। एफआयआर चांगला घेतला नाहीये, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो घ्या। या प्रकरणातल्या आरोपींना कठोर शासन व्हावं अशी मागणी भाजपच्या आमदार पंकजा मुंडेंनी केलेली आहे। तर शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनी सुद्धा देशमुख कुटुंबियांची भेट घेत कठोर कारवाईची मागणी केली आहे। तर इतर नेते सुद्धा देशमुख कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन करतायत, पण आरोपींवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा करतायत। या प्रकाराचा तातडीने छडा लावला गेला पाहिजे आणि नुसतं आरोपींना अटक करण्यापुरतं हे प्रकरण मर्यादित न राहता या प्रकरणाचा मास्टर माइंड कोण आहे हे शोधणं। या घटनेचा तपास छडा लागला पाहिजे। जे जे कोणी आरोपी आहेत ते आरोपी अटक झाले पाहिजेत। या घटनेचा निकाल लागला पाहिजे। या आरोपींचा जामीन नाही झाला पाहिजे। अंडर ट्रायल ही केस चालली पाहिजे। अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। या प्रकरणामध्ये आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या प्रकरणाला आता खंडणीचं वळण देखील लागताना दिसतंय। पवनचक्की बाबतीतल्या खंडणी प्रकरणातनं हे सगळं घडल्याची सध्या चर्चा सुरू आहे। बीड जिल्हा याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात बदनाम होतोय असं माझं स्वतःचं मत आहे। जे जे कोणी आका बाका कोण जे आहेत त्यांनी जरा मला वाटतं त्यांचं मन आवरलं पाहिजे। देशमुख हत्या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅकवर चालवावा आणि बीडला बदनाम करू नये अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे। या सगळ्या गोष्टीमुळे पोलिसांना स्पष्ट शब्दात सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था कुठेतरी बीड जिल्ह्याचं बिघडताना दिसतंय आणि पोलिसांनी त्यामध्ये तात्काळ लक्ष घातलं पाहिजे। बीडमधली घटना दुर्दैवी असून या प्रकरणी तपासाअंती धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।